आज आपण बघूया ऑर्डर 21 रूल्स 71, 72 अँड 73. ऑर्डर 21 रूल 71 डिफॉल्टिंग परचेसर अँसरेबल फॉर लॉस ऑन रिसेल. तर यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की बघा, जी प्रॉपर्टी सेल केलेली आहे बाय ऑप्शननी, आता ऑप्शन झालेलं आहे, प्रॉपर्टी सेल केलेली आहे, परचेसरने ज्याने ती प्रॉपर्टी सेल केली आहे त्यांनी जी किंमत सांगितली की त्या किमतीत ती विकत घेतली आहे आणि आता काय झाले तर पैसे द्यायची वेळ आलेली आहे, पण तेव्हा त्याने पेमेंट केलेलं नाही आहे. मग तो काय झाला, डिफॉल्टिंग परचेसर. मग जी किंमत सांगितली आहे तेवढे पैसे जर त्यांनी दिले नाही, मग पुन्हा प्रॉपर्टी सेल करावी लागते, पुन्हा रिसेल करावी लागते, पुन्हा तोच खर्च येणार, पुन्हा म्हणजे डिफॉल्टिंग परचेसरमुळे काय झालेलं आहे तर लॉस झालेला आहे. म्हणजे आता एक उदाहरण देते बघा, ए आहे डिक्री होल्डर, बी आहे जजमेंट डेटर, आणि आता डिक्री सॅटिस्फाईड होण्यासाठी डिक्री होल्डरला कॉस्ट पे करण्यासाठी बाय ऑप्शन सेल सीला ती सेल केलेली आहे. सीने ती परचेस केली, सीने ती प्रॉपर्टी परचेस तर केली, परंतु प्रॉपर्टी खरेदी करून प्रॉपर्टीची कॉस्ट डिक्री होल्डरला त्याने काही दिली नाही. त्यामुळे आता काय झालेलं आहे, पुन्हा कोर्टात जावं लागणार आहे डिक्री होल्डरला आणि पुन्हा रिसेल करण्यासाठी सर्व प्रोसिजर करण्यात आली त्याला, आणि प्रोक्लेमेशन होणार. म्हणजे हे सगळं पुन्हा तेच नोटीस, ऑप्शन, मग पुन्हा प्रॉपर्टी सेल करण्यासाठी जो खर्च करावा लागणार तो खर्च आणि प्रॉपर्टी सेल तो सगळा खर्च हा डिफॉल्टिंग परचेसरला द्यावा लागला. म्हणजे आता ज्यावेळी पहिल्यांदा ती ऑप्शनने सेल केली त्यावेळी ती प्रॉपर्टी 3 लाखाला परचेस झाली होती, पण आता ती ज्यावेळी रिसेल केली त्यावेळी ती जी किंमत झाली 2.5 लाख. मग आता हा 50,000 लॉस. मग हा कोण देणार? ती ही जी डेफिशियन्सी झाली आहे, तसेच रिसेल करण्यासाठीची प्रोसिजर झालेली, यासाठी पण खूप खर्च झालेला आहे. मग हा सगळा खर्च डिफॉल्टिंग परचेसरकडून रिकवर केला जातो. तर हे एवढंच रूल 71मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, एनी डेफिशियन्सी इन प्राईस विच मे हॅपन ऑन रिसेल, म्हणजेच काय परचेसरच्या डिफॉल्टमुळे जो काही लॉस झाले तो त्याच्याकडून वसूल केला जातो. ऑर्डर 21 रूल 72 डिक्री होल्डर नॉट टू बिड फॉर बाय प्रॉपर्टी विदाउट परमिशन. Clause 1 no holder of a decree in execution of which property is sold shall without the express permission of the court bid for purchase the property. व्हेरी सिम्पल की डिक्री होल्डर कोर्टाच्या परमिशन शिवाय जी प्रॉपर्टी पब्लिक ऑप्शनने सेल करायची आहे ती प्रॉपर्टी डिक्री होल्डर खरेदी करू शकत नाही किंवा त्याची बोलीही तो करू शकत नाही विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट. Clause 2 where a decree holder purchases amount of decree may be taken as payment. तर क्लॉज 1मध्ये आपण बघितलं की डिक्री होल्डर कोर्टाच्या परमिशनशिवाय ऑप्शननी प्रॉपर्टी सेल करू शकत नाही किंवा त्याची बोलीही तो करू शकत नाही. पण जर का त्याला कोर्टाने परमिशन दिली तर बघा, पण जर कोर्टाच्या परमिशनने त्याने ती प्रॉपर्टी खरेदी केली तर परचेस मनी अँड द अमाऊंट ड्यू ऑन डिक्री मे सेट ऑफ अगेन्स्ट द वन अनादर. म्हणजेच काय, थोडक्यात मी तुम्हाला उदाहरणच देते बघा. ए आहे डिक्री होल्डर, बी आहे जजमेंट डेटर. एने कोर्टात ॲप्लिकेशन केलेलं आहे की मला प्रॉपर्टी खरेदी करण्याची परमिशन द्यावी, आणि मग त्याने बीची प्रॉपर्टी खरेदी केली. तर प्रॉपर्टीची किंमत होती 10 लाख रुपये, आणि जजमेंट डेटरला म्हणजेच बीला, डिक्री होल्डरला एला किती द्यायचे होते तर 7 लाख रुपये देणे होते. मग एने काय सांगितले बीला की 10 लाखला त्याने प्रॉपर्टी खरेदी केली, मग त्याने बीला 7 लाख, म्हणजे मग बीला 7 लाख रुपये एला द्यायचे आहेत. मग ए काय करणार, बीला काय सांगणार की तुला मला 7 लाख तर द्यायचे आहेतच, मग ते तू ह्यातूनच कमी कर आणि फक्त मी तुला आता किती देणार तर 3 लाख देणार, असे सेट ऑफ तो करू शकतो. एवढंच क्लॉज 2मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ही त्यांच्यामध्ये ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होते, यालाच काय म्हणायचं, सेट ऑफ. क्लॉज 3 where a decree holder purchases by himself or through another person without such permission. म्हणजे ज्यावेळी डिक्री होल्डर कोर्टाच्या परमिशनशिवाय स्वतः किंवा दुसऱ्या व्यक्तीमार्फत तो प्रॉपर्टी खरेदी करतो किंवा तो दुसऱ्या व्यक्तीला सांगतो की तू ही प्रॉपर्टी परचेस कर, मी तुला पैसे देतो, पण हे सगळं तो कोर्टाच्या परमिशनशिवाय करतो. मग ज्यावेळी तो हे करतो त्यावेळी द कोर्ट मे इफ इट थिंग्स फिट ऑन द ॲप्लिकेशन ऑफ द जजमेंट डेटर. म्हणजे जजमेंट डेटरला ज्यावेळी हे समजते की त्याने
त्याने कोर्टाच्या परमिशनशिवाय हे सगळं केलेलं आहे, तर तो एक ॲप्लिकेशन करतो की हे सेल सेट असाईड करण्यात यावे. मग कोर्ट ते सेल सेट असाईड करून परचेसरकडून कॉस्ट घेणार आणि रिसेलसाठी जो खर्च लागणार तो घेणार. तसेच डेफिशियन्सी ऑफ प्राईससुद्धा घेणार. म्हणजेच काय, तर तो डिक्री होल्डरकडून सर्व एक्सपेन्सेस विथ डेफिशियन्सी ऑन सेल प्राईस घेणार. हे एवढंच क्लॉज 3 सांगितलेलं आहे. ऑर्डर 21 रूल 72A मॉर्गेजी नॉट टू बीड ॲट सेल विदाउट द लीव ऑफ द कोर्ट. जसं की आपण बघितलं, डिक्री होल्डर विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट नॉट टू सेल द प्रॉपर्टी बाय ऑप्शन, किंवा तो बीडही करू शकत नाही. हे जसं आपण बघितलं डिक्री होल्डरच्या बाबतीत, तसेच मॉर्गेजीसुद्धा विदाउट द लीव ऑफ द कोर्ट नॉट टू बीड ऑर सेल द प्रॉपर्टी. मग काय, ज्यावेळी त्याला कोर्टाने परमिशन दिली, मग त्यावेळी परमिशन दिल्यानंतर तो किती अमाऊंट घेऊ शकतो हे एक आपल्याला 72A सांगितले. मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला हा रूल सांगते की बघा, इफ लीव टू बीड इज ग्रँटेड टू अ मॉर्गेजी देन ॲज रिगार्ड्स हिम अ रिझर्व प्राईस शॅल बी फिक्स विच शॅल नॉट बी लेस दॅन द अमाऊंट डू ॲज प्रिन्सिपल. म्हणजे एक एक्झाम्पल आहे की ए आहे मॉर्गेजर आणि बी आहे मॉर्गेजी. एने आपली प्रॉपर्टी 5 लाखासाठी बी जवळ गहाण ठेवली होती. तर 5 लाख ही काय झाली, प्रिन्सिपल अमाऊंट. मग ज्यावेळी बीडची परमिशन मॉर्गेजीला मिळते त्यावेळी कोर्ट एक रिझर्व प्राईस फिक्स करतं आणि मग आणि ती प्रिन्सिपल अमाऊंटपेक्षा कमी नसावी, त्याच अमाऊंटला त्यांनी ती सेल केली पाहिजे. आणि जर ती प्रॉपर्टी पार्टनी विकायची असेल, म्हणजे हिस्से करून विकायची असेल, तरीसुद्धा त्याची प्रिन्सिपल अमाऊंट एवढीच कॉस्ट असणार. एवढं सिम्पल फक्त 72A सांगितलेलं आहे. रूल 73 रिस्ट्रिक्शन ऑन बिडिंग और परचेस बाय ऑफिसर एकदम सिंपल आहे. नो ऑफिसर और अदर पर्सन हॅविंग एनी ड्युटी टू परफॉर्म इन विथ कनेक्शन विथ एनी सेल शाल आयदर डिरेक्टली और इनडिरेक्टली बीड फॉर एक्वायर और अटेम्प्ट टू एक्वायर एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी सोल्ड. म्हणजे कोर्टाने ज्या ऑफिसरला अपॉइंट केलेलं आहे सेल करण्यासाठी किंवा एनी अदर पर्सन, त्याने हे सेल करताना त्याचा कुठलाही इंटरेस्ट त्यामध्ये असणं आवश्यक नाही. हे रिस्ट्रिक्शन त्याच्यावर कोर्टाने लादून दिलेले आहेत. तर तो बीड किंवा परचेस करू शकत नाही. थँक्यू.